पालघरदारला शेख साहेब आले ते नुकतेच आले. त्या घटना इथल्या नाही आहेत आणि मला वाटतं 4-5 वर्षापूर्वीच्या मुंबईत घडलेल्या घटना आहेत. परंतु कुठल्याही न्यायाधीशाने भ्रष्टाचार करणे किंवा न्यायाधीशाची गैरवर्तणूक असेल तर या संदर्भात पालघर बार हा अशा न्यायाधीशांच्या विरोधात असतो. त्यांच्याबद्दल तक्रारी हायकोर्टापर्यंत केल्या जातात आणि हायकोर्टाने सजगपणे अशा न्यायाधीशांविरुद्ध कारवाई करणं हे न्यायव्यवस्था टिकवण्याच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. परंतु कुठल्याही न्यायाधीशाच्या गैरवर्तणुकीबाबत त्याच्या भ्रष्टाचाराबाबत हायकोर्टाने अतिशय सजग राहिलं पाहिजे आणि सजगपणे कारवाई केली पाहिजे. या दृष्टीने पालघर बार असोसिएशन सातत्याने वर्षानुवर्ष अशा भ्रष्टाचार आणि गैरवर्तणुकीच्या बाबत हायकोर्ट आणि जिल्हा न्यायालयांकडे तक्रारी करत असतो आणि अशा घटना या दुर्दैवाने न्यायव्यवस्थेला काळीमा फासणाऱ्या आहेत असं पालघर बारला वाटतं. सर, इरफान शेख यांचं हे पालघर न्यायालयात कधीपासून साधारण जॉईनिंग होतं? नाही, ते अतिशय कमी काळ होते. आत्ता जून महिन्यात आले आणि महिना 2 महिन्याच काम केलं असतं. बाकी त्यांची वैयक्तिक वकिलांची वागणूक कुठली वाईट नव्हती, परंतु त्याच्या इतिहासाची पालघर बारला काही फारशी माहिती नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.